नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण जे ग्रामसेवकची परीक्षा झेडपी अंतर्गत IBPS पॅटर्ननुसार होणार आहे त्या परीक्षेमध्ये आपल्याला जे प्रमुख घटक आहेत त्या प्रमुख सिलेबस वाईज आपण अभ्यास कसा करायचा, कुठल्या घटकावर त्याचं डिकोडिंग कशी करायची, परीक्षा तोंडावर आलेली आहे, जवळ आलेली आहे, या काळात तुमचा अभ्यासाची पद्धत कशी असली पाहिजे, या सर्वांबद्दल आपण तांत्रिक विषयाला भर का देणं गरजेचं आहे, जास्तीत जास्त स्कोर त्या ठिकाणी घेणं का गरजेचं आहे, हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यासमोर आज मांडणार आहोत. तर सर्वप्रथम आपण पाहू की सिलेबस आपला काय आहे. सिलेबस काय आहे? सिलेबसमध्ये काय काय आहे? मराठी व्याकरण, बुद्धिमत्ता, इंग्रजी व्याकरण आहे, सामान्य ज्ञान, यांना मिळून 15 प्रश्न, म्हणजे एकूण किती आहेत? 60 प्रश्न या 4 टॉपिकवर विचारणार आहेत. आणि कृषी ज्ञान, तुमचं ॲग्रिकल्चर नॉलेज बेस किती प्रश्न आहेत? 40, म्हणजे 80 प्रश्न आहेत, 80 मार्क्स आहेत. 80 गुणांसाठी कृषी घटक आहे. पण आत्तापर्यंत झालेल्या IBPS पॅटर्ननुसार ज्या ज्या परीक्षा झाल्या त्या परीक्षाचा पद्धत कशी होती, त्याच्या प्रश्न विचारायची पद्धत कशी होती, तुम्हाला येणाऱ्या काळात त्या परीक्षेचा मागच्या परीक्षेचा संदर्भ घेऊन तुम्हाला अभ्यासात नक्की मदत होईल. मग कुठल्या घटकावर फोकस करायचं, जसं की मराठी व्याकरणामध्ये तो आपल्याला शब्दसंग्रह, वाक्यरचना, म्हणी याच्यावर विचार सिलेबसमध्ये दिलेला आहे तुम्हाला. तर IBPS पॅटर्ननुसार जसं की पॅराजम्बलिंग इंग्लिशमध्ये जास्त पाहायला मिळाले, सिक्वेन्सनुसार सेंटेन्स लावणे, मराठीमध्ये जास्तीत जास्त समानार्थी, विरुद्धार्थी याच्यावर फोकस द्या, तुमचा शब्दसंग्रह व्यवस्थित करा. पॅराग्राफवर तुम्हाला उतार्यावरून प्रश्न काढण्यासाठी विचारले जात आहेत प्रश्न. जसं IBPS पूर्वी बँकिंगच्या परीक्षा घेत होते, बँकिंगच्या परीक्षेचा जसा पॅटर्न आहे तोच पॅटर्न या ठिकाणी पाहायला मिळतो, फक्त काठीण्य पातळी थोडी कमी आहे, सोपे प्रश्न आहेत. नक्की थोडासा अभ्यासामध्ये जे ग्रुप सीचा अभ्यास करताय किंवा MPSCचा अभ्यास करतायत, दुसऱ्या परीक्षेचा अभ्यास करतायत, थोडा IBPS पॅटर्न थोडा समजून घ्या. व्होकॅब्युलरीवर जास्त भर द्या. इंग्लिश ग्रामरमध्ये सिनोनिम्स, अँटोनिम्स किंवा तुमचे पॅराजम्बलिंग म्हणजे सिक्वेन्स मिसिंग वर्ड शोधणे, हा पण तुम्हाला इंग्रजी ग्रामरमध्ये याच्यात पाहायला मिळालेला आहे IBPS पॅटर्नमध्ये. जसं की पुढचा बघा, बौद्धिक चाचणीमध्ये आपल्याला काय मिळाले? बॉडमासवर प्रश्न विचारलेले आहेत. त्याच्यामुळे वयवारी, काळ, काम, वेग, ब्लड रिलेशन, नातेसंबंध याच्यावर प्रश्न विचारलेले आहेत. पझलमध्ये जास्तीत जास्त सिटिंग अरेंजमेंट म्हणजे तुमची बैठक व्यवस्था कशी आहे, राऊंड टेबल बैठक व्यवस्था कशी, याच्यावर जास्त प्रश्न विचारलेले आहेत. या सर्वाचा संदर्भ घेऊन तुम्हाला अभ्यासाला नक्की फायदा होईल. जे इम्पॉर्टंट आहे, जसं की तुमच्या अल्फाबेटिकल सिरीज व्यवस्थित लावा, त्याच्यावर प्रश्न विचारलेले आहेत. बुद्धिमत्तामध्ये तर्क याच्यावर सिलॉजिझमवर प्रश्न विचारलेले आहेत. म्हणजे या सर्व तुम्हाला IBPS मागच्या झालेल्या परीक्षेचा संदर्भ, याच्याबद्दल आपण व्हिडिओ पण टाकलेला आहे, तो व्हिडिओ आपण व्यवस्थित पहा, कशावर कोणत्या घटकावर जास्त प्रश्न विचारलेले आहेत. आता बघा, सामान्य ज्ञानमध्ये इतिहास, जसं आपल्याला सिलेबसमध्ये दिलेलं आहे, सामान्य ज्ञानमध्ये करंट अफेअर्सला दुर्लक्ष करू नका. ज्या लेटेस्ट काही घडामोडी घडताय या 6 महिन्यात 4 महिन्यात, त्याच्यावर लक्ष ठेवा. त्याच्यामध्ये असं करा की मोठा इश्यू कोणत्या घटकावर झालेला आहे किंवा कुठली परिषद भरली, भारत त्याच्यामध्ये सहभागी आहे का, म्हणजे भारताचा रोल असणे पण गरजेचं आहे. भारत ज्या ठिकाणी आसियानमध्ये भारत सदस्य आहे का, किंवा आंतरराष्ट्रीय संघटना, तुमच्या आंतरराष्ट्रीय संघटना ज्यामध्ये भारत सहभागी असतो, भारत देशाचा इन्व्हॉल्वमेंट असतं, त्या आंतरराष्ट्रीय संघटना करा, मुख्य करा. जसं वर्ल्ड बँक, IMF करा, WHO करा. जसं की एखादी थीम, या वर्ष 2023 वर्षाची थीम काय आहे, तुमची थीम कशावर आहे, त्याचं पण एक लक्षात ठेवा. चालू घडामोडीला दुर्लक्ष करू नका. बाकी प्रश्न जवळपास तुमच्या जिल्ह्याबद्दल माहिती असू द्या, तुमच्या जिल्ह्याचे पालकमंत्री कोण आहेत, खासदार कोण आहेत, तुमच्या जिल्ह्यात कुठली महत्त्वाची नदी उगम पावते, वाहते, तुम्ही फक्त इथे क्लिअर करा की तुम्ही ज्या जिल्ह्यात फॉर्म भरला किंवा ज्या जिल्ह्यात तुम्ही फॉर्म भरलेला आहे. जसं की तुम्ही पुणे जिल्ह्यात फॉर्म भरला आहे, परीक्षा लातूरमध्ये देत आहेत, तर तुम्हाला ज्या ठिकाणी फॉर्म भरला आहे, जसं की पुण्यात जिल्ह्यात फॉर्म भरला म्हणून पुणे जिल्ह्यावर विचारतील प्रश्न. काही लोकांना असं वाटतं की आपण ज्या जिल्ह्यात पेपर देतो त्या जिल्ह्याबद्दल माहिती विचारतील, असं काही नाही. सेंटरवर डिपेंड नाही,
तुम्ही फॉर्म कोणत्या जिल्ह्यासाठी कोणत्या जागेसाठी भरलाय, तर त्याच्यावर प्रश्न विचारतील. ते प्रश्न जास्त अवघड नाहीत. तिथले धार्मिक स्थळे लक्षात असू द्या, नदी प्रणालीवर विचारताय, स्थानिक राजकीय घडामोडीवर बद्दल विचारताय, किंवा त्या जिल्ह्याची प्राचीन काही वास्तू आहे का त्याच्याबद्दल प्रश्न विचारताय. म्हणजे जिल्हा या घटकाला दुर्लक्षित करू नका. जिथे तुम्ही फॉर्म भरलाय त्याच्यावर पण लक्ष द्या. ठीक आहे. आता बघा, त्याच्यानंतर आपण तांत्रिक घटक पाहू. तांत्रिक घटक मध्ये आपल्याला सिलेबसमध्ये काय दिलंय, समाज मानसशास्त्र दिलाय. समाज मानसशास्त्राबद्दल, समाज मानसशास्त्राची व्याख्या वेगवेगळ्या शास्त्रज्ञांनी वेगवेगळी केलेली आहे. ती व्याख्या काय आहे, कोणत्या शास्त्रज्ञाने कोणती व्याख्या केली, याच्यावर घटकावर प्रश्न विचारू शकतात. सामुदायिक संस्थांवर पण विचारू शकतात. समाज सुधारकांचे योगदान काय आहे, महत्वाचे समाज सुधारक करा. जसं की तुम्ही जीएस मध्ये बाकीच्या परीक्षामध्ये करत आहात, हा तुम्हाला तांत्रिक मध्ये दिलेला हा सिलेबस आहे. समाजशास्त्र विषयक ज्ञान. इथे बघा, सामाजिक समस्या काय आहेत, सामाजिक योजना, सामाजिक कायदे. आता बघा पुढचा पंचायत राज दिलाय ब मध्ये. पंचायत राज मध्ये 73वी घटना दुरुस्ती दिलेली आहे, फक्त 73वी. कारण का, स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये पंचायत राजसाठी 73वी घटना दुरुस्ती आहे. 73वी घटना दुरुस्ती कधी आली, त्याची अंमलबजावणी कधी झाली, त्यावेळेसचे पंतप्रधान कोण होते, त्यावेळेसचे केंद्रीय ग्राम विकास मंत्री कोण होते, या सर्व गोष्टी लक्षात घ्या. किंवा 73वी घटना दुरुस्ती ही कोणत्या कलम आहे राज्यघटनेमधील त्याच्यावर लक्ष द्या. जसं की ग्रामसभा, ग्रामसभेवर जर विचारलं, ग्रामसभा हे कलम 243A मध्ये येतं. मग तुमची वित्त आयोग कशामध्ये येतं, निवडणूक प्रक्रिया 73वी घटना दुरुस्तीमध्ये कशी कुठे येते, या सर्व बेसिक गोष्टी करून जा. IBPS पूर्ण सोपे प्रश्न विचारत नाही, सर्वचे सर्व, आणि खूप अवघड विचारत नाही. त्यांनी मॉडरेट टू डिफिकल्ट, इझी टू मॉडरेट अशा प्रकारचे प्रश्न आपल्याला मिळाले आहेत. म्हणून काय, कोणत्याही प्रश्नाला दुर्लक्ष करू नका. टॉपिक वाईज जर अभ्यास केला, याच्यामध्ये 73 घटना दुरुस्तीमध्ये जसं सिलेबसला दिलाय, तुम्हाला सिलेबसला दिलाय म्हणजे तुम्ही काय वाचणं गरजेचं आहे. तर महत्वाचे 243 आर्टिकल 243 मधले ABCDIK अशा प्रकारचे तुम्ही कलमे पाठ करून ठेवा. त्यासाठी जोड्या लावा विचारू शकतात, किंवा सरळ समोर प्रश्न पण विचारू शकतात. महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्था ग्रामीण, मग इथून सुरुवात करायची. महाराष्ट्रातील ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्था कधी उगम झाला, त्याच्यानंतर तो कायदा कधी आला, मग आपली पंचायत राज व्यवस्था म्हणजे त्या समित्या पण करा. वसंतराव नाईक समिती कधी आली, त्याच्यानंतर खूप साऱ्या समिती आल्या, त्या समित्याचे सिक्वेन्स, त्यांचे साल लक्षात ठेवा. त्याच्यानंतर अजून महत्वाची गोष्ट की स्थानिक स्वराज्य संस्था आपण 3 स्तरीय आहे का 2 स्तरीय आहे. आता त्याच्यामध्ये जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायत. मग ग्रामपंचायतमध्ये किती बैठका घेणं आवश्यक आहे, बंधनकारक आहे. 4 बैठका घेणे बंधनकारक आहे. पंचायत समितीमध्ये एकूण प्रत्येक महिन्याला 1 बैठक, म्हणजे 2 बैठकामध्ये 1 महिन्यापेक्षा जास्त अंतर नसलं पाहिजे. म्हणजे वर्षातून 12 बैठका होतात, 12 सभा होतात पंचायत समितीमध्ये. जिल्हा परिषदेमध्ये 3 महिन्याला एकूण 4 होतात. म्हणजे जिल्हा परिषद आणि ग्रामपंचायत दोन्हीमध्ये वर्षाला 4 बैठका घेणं बंधनकारक आहे. म्हणजे अशा गोष्टी, बेसिक गोष्टी तुम्हाला या अभ्यास परीक्षेच्या अनुषंगाने करणं गरजेचं आहे. मग तुम्ही सिलेबसनुसार जर गेले तर त्या प्रकारे तुमचे कन्सेप्ट क्लिअर होतील आणि तुम्हाला तांत्रिक घटकावर मार्क्स मिळायला काही अडचण येणार नाहीत. बघा, आता पुढचा आहे कृषी घटक. आपण यासाठी तुम्हाला फास्ट ट्रॅक बॅच सुद्धा अवेलेबल आहे. ग्रामसेवकसाठी फास्ट ट्रॅक बॅच सुद्धा अवेलेबल आहे. त्यामध्ये तांत्रिक घटक, ज्या IBPS आतापर्यंत झालेले जे प्रश्न घेतलेले IBPSने, त्याच प्रश्नाच्या धर्तीवर तुमची सिरीज घेतली जाईल. तुमचे क्वेश्चन इथे सॉल्व्ह करून घेतले जाईल. गणित बुद्धिमत्ता असेल, मराठी असेल, इंग्रजी असेल, तांत्रिक घटक असेल. कमी वेळात जास्तीत जास्त रिव्हिजन देण्याचा हेतू आहे. येणाऱ्या काळात तुम्हाला जे लोकांनी ग्रामसेवक या पदावर फोकस केलेला आहे, तर त्यांनी रिव्हिजनला फोकस करणं गरजेचं आहे, रिव्हिजन करणं गरजेचं आहे. कारण की परीक्षेच्या तोंडावर पूर्ण सिलेबस वाचण्यापेक्षा रिव्हिजन ही तुम्हाला यशाची महत्त्वाची स्टेप आहे यशापर्यंत पोहोचण्यासाठी. तर बघा, कृषीमध्ये काय दिलंय, कृषी मूलतत्वे, पीक उत्पादन तंत्रज्ञान, तुमचं उत्पादन वाढण्यासाठी कुठले कुठले तंत्रज्ञान आहे, त्यासाठी काय काय गव्हर्नमेंटच्या योजना आहेत हे करणे. जसं की भारत सरकारचं 2022 पर्यंतचा शेतकऱ्यांचं उत्पन्न डबल करणं हा भारत सरकारचा मोठा होता.
त्यासाठी सरकारने काय काय योजना आणल्या, उपाययोजना आणल्या, कुठली समिती नेमली, या संदर्भात तुम्हाला फलोत्पादन या संदर्भात पण प्रश्न तुम्ही फलोत्पादनासाठी गव्हर्नमेंटच्या कोणत्या कोणत्या योजना आहेत, कुठल्या कुठल्या फलोत्पादनासाठी गव्हर्नमेंटने स्कीम राबवतं, याबद्दल बेसिक माहिती पाहिजे तुम्हाला. जसं की पीक संरक्षणमध्ये दिलाय तुम्हाला, सरकारचे विमा योजना असतात, पीक विमा योजना असतात, त्या संदर्भात काही प्रश्न विचारतील. कृषी अवजारे काय आहेत, यंत्र, आधुनिक सिंचन पद्धती, आधुनिक सिंचन बघा, कृषी अवजारे म्हणजे नवीन ॲग्रिकल्चर टेक्नॉलॉजी पाहायला मिळते आपल्याला. ॲग्रिकल्चर टेक्नॉलॉजीमध्ये बघा नवीन नवीन तुम्हाला इक्विपमेंट, जसं की यांत्रिकी पद्धतीने आता आजकाल शेती केली जाते. एकदम डीपमध्ये तुम्हाला विचारणार नाही, जे परीक्षाला ग्रामसेवक पदासाठी तुमची दर्जा पदवी लेवलचा अभ्यासक्रम नाही आहे, त्याच्यामुळे यामध्ये बेसिक गोष्टी माहीत पाहिजे. मग तुम्हाला सिंचन पद्धती, इरिगेशन, तुमची इरिगेशन मेथड्स काय आहेत, ड्रीप इरिगेशन काय आहे, स्प्रिंकलर काय आहे, स्प्रिंकलर इरिगेशन तुमचा पाणीचं किती कन्झर्वेशन होतं, तुमचं पाणी वेस्ट होत नाही, ड्रीप इरिगेशन कसं असतं, याबद्दल तुम्हाला प्रश्न विचारले जातील. जसं की भारतामध्ये किती सर्वात जास्त ड्रीप इरिगेशन कोणत्या राज्यात आहे, नाशिकमध्ये, महाराष्ट्रात सर्वात जास्त ड्रीप इरिगेशन वापरले जाते पद्धती, ड्रीप इरिगेशन पद्धती, अशा प्रकारचे प्रश्न तुम्हाला विचारू शकतात. कृषी विस्तार आणि माहिती तंत्रज्ञान, जसं तुमच्या ॲग्रिकल्चर रिलेटेड तुमचे इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, नवीन ॲप आहेत, गव्हर्नमेंटने ॲप आणलेले आहेत, त्या संदर्भात प्रश्न तुम्हाला विचारू शकतात. सहकार पतपुरवठा बघा, याच्यामध्ये सहकार कोऑपरेटिव्ह बँका आहेत बघा, तुमच्या तुमच्या जिल्हा मध्यवर्ती बँक पासून तर राज्य मध्यवर्ती बँक पर्यंत तुम्हाला स्थानिक शेतकऱ्यांना जे कर्ज पतपुरवठा केला जातो, त्यासाठी यांचा रोल काय आहे, यांचं कंट्रोल कोण करतं, नाबार्डची स्थापना कधी झाली, नाबार्डची स्थापना कोणत्या समितीच्या शिफारशीनुसार झाली, किंवा नाबार्डचे मुख्यालय कुठे, अशा घटकावर तुम्ही फोकस करणे गरजेचं आहे. म्हणजे काय, याच्या रिगार्डिंग जेवढे तुम्हाला टॉपिक आहेत त्यावर कुठपर्यंत डीपमध्ये जायचं, हे पण तुम्ही त्या संदर्भात विचार करून अभ्यास करणं गरजेचं आहे. त्याची सिक्वेन्स लावणे, किंवा त्यांचे सभासद किती असतात, राज्य सहकारी बँकचा रोल काय आहे, तिला मॉनिटरिंग कोण करतं, जिल्हा मध्यवर्ती बँकला कोण करतं, त्यांचं मेन हेतू काय आहे, मग ते कर्ज देण्याचं प्राधान्य कोणाला देतात, ठेवी कोणाकडून स्वीकारतात, या सर्व बेसिक गोष्टी तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. पशुसंवर्धन, कुक्कुटपालन, रेशीम उद्योगात संदर्भात पण तुम्हाला प्रश्न विचारू शकतात. आजकाल बघा, सेंद्रिय शेती, ऑर्गॅनिक फार्मिंग खूप प्रमाणात केली जाते. ऑर्गॅनिक फार्मिंगचे महत्त्व लक्षात असू द्या. कुठल्या स्टेटने, कुठल्या राज्याने ऑर्गॅनिक फार्मिंग पूर्ण राज्य सेंद्रिय शेतीसाठी, कोणत्या राज्यात पूर्णपणे सेंद्रिय शेती केली जाते, अशा प्रकारचा प्रश्न विचारू शकतात. मग तुम्ही ऑर्गॅनिक फार्मिंग सिक्कीममध्ये केली जाते, हे पण तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. जसं की सेंद्रिय शेतीमध्ये सरकार अजून काही उपाययोजना करते का, या संदर्भात आपल्या रिव्हिजन बॅचमध्ये आपण हे घेणारच आहोत. जसं की कृषी आधारित उद्योग कोणते आहेत, कृषी आधारित उद्योग कोणते आहेत, पशु दुग्ध उत्पादन हा कृषी आधारित उद्योग आहे. असे जेवढे ॲग्रिकल्चर अलाइड बिझनेस असतात, ते सर्व बिझनेस तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. ते कोणत्या कॅटेगरीत येतात, त्यांना त्यासाठी कुठल्या सबसिडीज आहेत, या बेसिक गोष्टी तुम्हाला या ठिकाणी विचारू शकतात. बघा, मृदा संधारण, सॉइल वॉटर कॉन्झर्वेशन, जल संधारण, जल व्यवस्थापन काय, जर तुम्हाला या बेसिक गोष्टीमध्ये जसं की असे प्रश्न विचारू शकतात. वॉटरशेड ऑर्गनायझेशन प्रोग्राम कधी लॉन्च झाला, जसं की सरकार किंवा कुठली संस्था जसे नाबार्ड आपल्या सॉइल अँड वॉटर कॉन्झर्वेशन प्रोजेक्टसाठी फंडिंग करते, म्हणजे पाणी वाचवण्यासाठी. मग त्या मेथड्स कशा आहेत, त्यांना स्पॉन्सर्ड कोण करतं, अशा प्रकारचे प्रश्न तुम्हाला विचारू शकतात. इथं पर्यावरण समस्या विचारल्यात. पर्यावरणीय समस्या कोणत्या आहेत, पर्जन्यमान ही सर्वात मोठी समस्या आहे शेतकऱ्यांशी निगडीत, या समस्येबद्दल काही प्रश्न विचारू शकतात. किंवा जसं एल निनो, ला निनो यांचा पर्यावरणावर परिणाम होतो, अशा प्रकारचे पण प्रश्न विचारू शकतात. पुढचं बघा, इथं बघा, आपत्ती व्यवस्थापन, डिझास्टर मॅनेजमेंटचे जिल्ह्याचे अध्यक्ष कोण असतात, जिल्हाधिकारी असतात, किंवा याचे हे कोणत्या मंत्रालया अंडरमध्ये येतं. आपल्याला माहिती आहे गृह मंत्रालय अंतर्गत येतं. तुझा ॲक्ट कधी आला, 2005ला ॲक्ट आला. मग राज्याचे आपत्ती व्यवस्थापनचे कोण असतात मुख्य,
अशा प्रकारचे प्रश्न विचारू शकतात. त्याच्या समस्या आल्यानंतर किंवा त्याची उपाययोजना, नवीन काय बदल झाला याच्याबद्दल संदर्भात प्रश्न विचारू शकतात. महाराष्ट्राची ग्रामीण अर्थव्यवस्था माहिती आहे, महाराष्ट्रातील ग्रामीण भाग हा कृषी उत्पादनाच्या उत्पादनाशी संलग्न असतो. कृषी हा महत्त्वाचा घटक आहे. त्यासाठी त्यांना कोण फंडिंग करतं, कोण फायनान्स करतं, किंवा त्याच्यानंतर नाबार्डचा रोल काय आहे, ग्रामीण अर्थव्यवस्था कशी आहे, शेतीच्या संदर्भात शेतीचा आपल्या अर्थव्यवस्थेमध्ये किती मोठा वाटा आहे, त्याच्या GDP मध्ये किती वाटा आहे, या संदर्भात तुम्हाला प्रश्न विचारू शकतात. केंद्र राज्य पुरस्कृत ज्या ग्रामीण विकास विविध योजना आहेत, विविध योजना आपल्याला माहिती आहे, केंद्र राज्य पुरस्कृत अशा काही, जसं की RRB बँक आहे. RRB थ्रू काही योजना राबवल्या जातात ग्रामीण विकासासाठी. मग त्या कोणत्या योजना आहेत, त्या योजना करणं पण तुम्हाला गरजेचं आहे. ठीक आहे. मूलभूत संगणक ज्ञान हे तुमच्या सिलेबसमध्ये दिलं आहे, तुम्हाला बेसिक विचारू शकतात. माहिती तंत्रज्ञान अधिनियम, याच्यामध्ये जर तुम्हाला कोणताही ग्रामसेवक सारख्या पदासाठी प्रश्न विचारला, माहिती तंत्रज्ञान अधिनियम, हा अधिनियम खूप मोठा आहे, म्हणजे एक आर्टिकल एवढं सगळं वाचायची गरज नाही. माझ्या मते याच्यावर एक गोष्ट, जे लोक ग्रामसेवकचा अभ्यास करतात त्यांनी फक्त हा अधिनियम 2000 मध्ये आला, तो संसदेमध्ये कधी संमत झाला, त्याच्यावर राष्ट्रपतींनी सही कधी केली, जसं की काही महत्त्वाचे कलम आहेत. आर्टिकल 66 आहे की सायबर क्राईमचे रिलेटेड काय आहेत, 66 काय आहे, एक थोडं पार पाहून घ्या. फक्त माझ्या मते जर प्रश्न विचारला तर याची डेट विचारू शकतात, याच्या व्यतिरिक्त जास्त विचारण्याची शक्यता कमी वाटते. जैवविविधता, बायोडायव्हर्सिटी काय आहे, बायोडायव्हर्सिटीवर जास्त काही डीपमध्ये विचारणार नाही, बेसिक माहिती. बायोडायव्हर्सिटी म्हणजे काय आहे, टिश्यू कल्चर काय, तुम्हाला म्हणजे टिश्यू कल्चर महत्त्वाचा फॅक्टर आहे ॲग्रिकल्चर, आपल्या सध्याच्या मॉडर्न ॲग्रिकल्चरमध्ये. सांडपाणी घनकचरा व्यवस्थापन याच्या संदर्भात प्रश्न विचारू शकतात. हा प्रोजेक्ट कोणत्या याच्यापासून शुद्धीकरण करण्यासाठी कोणत्या महानगरपालिकेने सुरुवात केली सर्वप्रथम, अशा प्रकारचे प्रश्न विचारू शकतात. इथे सांगण्याचा हेतू एकच आहे सिलेबस, की ग्रामसेवक जी भरती आहे, या ग्रामसेवक भरती म्हणजे आपण फास्ट ट्रॅक रिव्हिजन बॅच सुरू करत आहोत. ज्या लोकांना IBPS पॅटर्ननुसार, जसं की पूर्णपणे ग्रामसेवकावर फोकस केलेला आहे, सिलेबस सुटसुटीत दिलेला आहे, प्रत्येक टॉपिक वाईज कसा वाचायचा, कुठपर्यंत आपण डीपमध्ये स्टडी करायचा, याचं पूर्ण मॉनिटरिंग किंवा मेंटॉरशिप आपल्याला तिथे दिली जाईल. आणि सर्व विद्यार्थ्यांवर परीक्षेच्या काळात काउन्सिलिंग केली जाईल. परीक्षेच्या आदल्या दिवसापर्यंत आपलं जास्तीत जास्त एफर्ट राहील की त्यावर जे येणारे MCQ असेल ते MCQ आपल्यापर्यंत पोहोचवणे. प्रत्येक टॉपिक वाईज कोणत्या टॉपिकवर कोणत्या लेंथपर्यंत ते प्रश्न विचारू शकतात, हे सर्व आपण रिव्हिजन बॅचमध्ये घेणार आहोत. येणाऱ्या काळात परीक्षा तोंडावर आलेली आहे सर्वांनी, यासाठी आपण ग्रामसेवकची सिरीज पण सुरू करत आहोत. क्वेश्चन आन्सर, ती फ्री सिरीज असेल, ती यूट्यूबवर पाहायला आपल्याला नक्की मिळेल. त्याचं शेड्यूल आपल्या चॅनलवर किंवा टेलिग्राम चॅनलवर पण आपण ते लवकरात लवकर तुम्हाला कळवू. आता अभ्यासाला सुरुवात करा. सिलेबसनुसार फक्त मराठी, इंग्रजी, गणित बुद्धिमत्ता आणि GS, तुमचा जो जनरल नॉलेजचा विषय आहे GK, तर याच्यावर प्रश्न कशा प्रकारचे आहेत त्याच्याबद्दल आपण व्हिडिओ टाकलेला आहे IBPS पॅटर्ननुसार, तो पण पाहून घ्या. किंवा मी आज जे सांगितलं ते व्यवस्थित करा. थोडासा पॅटर्न, थोडासा बाकीच्या परीक्षा, मागील वर्षीची परीक्षा आणि ह्या वर्षीच्या परीक्षेमध्ये फरक आहे, कारण की प्लॅटफॉर्म चेंज झालेला आहे. पूर्वी परीक्षा घेणारी, कंडक्ट करणारी वेगळी एजन्सी होती, आता नवीन आलेली आहे. म्हणून जे ह्या पॅटर्ननुसार अभ्यास करा. अभ्यास एकदम प्रश्न सोपे पण पाहायला मिळाले, काही मॉडरेट पण मिळाले, काही हार्ड पण मिळाले. मग आपण ठरवायचं की आपल्याला मेरिटमध्ये बसण्यासाठी कशा पद्धतीने अभ्यास करायचा. तर त्यासाठी आपण आम्ही प्रयत्न करू, रिव्हिजन बॅचमध्ये तुमची रिव्हिजन घेण्याचा प्रयत्न करू. मला आशा आहे तुम्ही सर्वांना हा व्हिडिओ नक्की आवडला असेल. सर्वांनी लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.